लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोगो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझी आपणा प्रत्येकाने विनंती आहे की हा संदेश तुम्ही लाईक करावा आणि तुम्ही इतरांपर्यंत शेअर करावा। तसेच आमचे नवीन येणारे जे संदेश आहेत ते तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही नोटिफिकेशन साठी बेल रिंग प्रेस करावी। आज आम्ही अन्य भाषा व दैवी व्यवस्था या विषयावर सत्यता समजून घेणार आहोत। या विषयाच्या आपल्या पहिल्या भागात आम्ही हे अभ्यासले की पेंटिकॉस्टच्या दिवशी 15हूनही अधिक मानवी भाषा बोलल्या गेल्या ज्यांचा अनुवाद करण्याची गरज नव्हती, परंतु नंतर निरनिराळ्या अन्य भाषा दानांच्या स्वरूपात देण्यात आल्या ज्या मनुष्यांना समजत नाहीत, म्हणून अशा भाषांचे अनुवाद होणे सक्तीचे झाले। 1 कोरिंथियाच्या 12व्या अध्यायात पवित्र आत्म्याची जी 9 दानं दाखविलेली आहेत त्यांतील 2 दानं म्हणजे निरनिराळ्या भाषा बोलणे आणि त्या भाषांचा अर्थ अनुवाद सांगणे, ही दोन्हीही दाने देण्यात आलेली आहेत जी एकमेकांशी संलग्न आहेत। ती दोन्हीही एकाच वेळी असणे गरजेचे आहेत। त्यासाठी खुद्द देवाने संत पौल याच्याद्वारे ख्रिस्ती मंडळांना दैवी व्यवस्था दिली। म्हणून ही व्यवस्था काय आहे हे आज आम्ही समजून घेणार आहोत। म्हणून आपणातील प्रत्येकाने माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। हा संदेश जर कोणी आज पहिल्यांदाच पाहत असेल तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी भाग 1 समजून घेतल्यानंतर त्यांनी दुसरा भाग ऐकावा, पाहावा अशी मी त्यांना विनंती करीतो। 1 कोरिंथ 12 अध्याय 10व वचन, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो। आमेन। प्रभू या वाचल्या गेलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। कोरिंथीकरास पहिले पत्र 14वा अध्याय 39 वचन म्हणते, म्हणून बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका। ख्रिस्ती जगतात आज आम्हाला 2 टोकावर लोक आढळत आहेत। अनेक जण भाषांच्या बोलण्याला अतिरेकपणाकडे वळालेले आहेत आणि अनेक जण दुसऱ्या टोकाकडे जेथे भाषा बोलण्यास ते मनाई करीत आहेत। या दोन्ही गोष्टी देवाच्या वचनांच्या विरुद्ध आहेत। प्रियजन हो, आम्हाला इथे वचन संत पौलाद्वारे सांगण्यात आलेलं आहे, निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका। म्हणून कोणीही सेवक भाषा बोलण्याची मनाई करू शकत नाही या वचनानुसार। याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 17व वचन म्हणते, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते। अर्थात प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, म्हणजे देवाकडून आहे, ते देव ते देतो, ज्यामध्ये काही विकार नाही। अन्य भाषेत बोलण्याचं दान दिलेलं आहे। देवाला माहित आहे की तो काय करीत आहे। अन्य भाषा हे पूर्ण दान आहे। देवाचे मन कधीही बदललेले नाही या दानाबद्दल, कारण तो न बदलणारा देव आहे। देव कधीही दान देऊन चूक करत नाही आणि दान दिल्यानंतर तो बदलत नाही। त्याने जे दान दिले आहे ते परिपूर्ण आहे। आध्यात्मिक दानांचा उद्देश ख्रिस्ताच्या मंडळीची वृद्धी व्हावी हा आहे, परंतु या अन्य आणि निरनिराळ्या भाषा शास्त्रलेखाच्या आधारावर नियमानुसार व्यवस्थेला अनुसरूनच व्हायला हव्यात। प्रियजनो, अन्य भाषेचे शब्द आम्ही निवडू शकत नाही। ती एक भाषा आहे आणि पवित्र आत्मा ती भाषा देतो, पण अनेक जणांनी 30-40 शब्द फक्त त्या भाषेत उलटून पालटून तेच शब्द पुनरावृत्ती करून बोलत असतात आणि त्याला ती भाषा समजत आहेत। हे थोथांड आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे। अनेक अन्य भाषेत बोलल्या कारणाने रिवायवल आल्याचे घोषित केले आहे।
प्रियजन हो, रिवायवल म्हणजे संजीवन हे भाषा बोलण्याने येत नाही. भाषा बोलण्याने कोणा माणसाच्या जीवनात काहीच परिवर्तन घडत नाही. अशा प्रकारचं संजीवन, रिवायवल या बायबलमध्ये प्रेषितांच्या कृत्यात कुठेही आढळत नाही. हे थोथांड आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मनुष्याला जेव्हा मिळतो ना, तेव्हा मनुष्याला तो पवित्र करीतो. त्याचं वर्तन, स्वभाव, चारित्र्य हे देवासारखं दैवी बनते. लाखो लोक आहेत जे अन्य भाषेच्या मुवमेंट मध्ये फसले गेलेले आहेत. एकाला प्रश्न विचारला की तुम्ही स्वर्गात जर असाल तर कोणत्या कारणामुळे असाल, तेव्हा त्या व्यक्तीने अन्य भाषा बोलण्याचा दावा केला की मी अन्य भाषा बोलतो, मला पवित्र आत्मा मिळाला आहे. प्रियजन हो, त्यांना शुभवर्तमान काय आहे हेच अजून माहित नाहीये. आपण पुढील संदेश ऐकण्या अगोदर अजूनपर्यंत जर तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. निरनिराळ्या भाषा या समजण्यास फार कठीण आहेत, म्हणून त्या भाषा बोलण्याच्या दानाबरोबर त्या भाषेचा अर्थही सांगण्याचे दान देवाकडून देण्यात येते. अन्य भाषा बोलणे, निरनिराळ्या भाषा बोलणे किंवा त्यांचा अनुवाद करणे ही कुवत पवित्र आत्म्याकडून अलौकिक डिवाइनली देण्यात येते, जी तो व्यक्ती शिकलेला नसतो. काहीच त्याच्याकडे ज्ञान नसता विविध भाषा तो बोलू शकतो. अन्य भाषा ही देवाने यासाठी ठेवली आहे की देवाचा आपल्या मंडळी बरोबर संवाद साधला जावा. म्हणून अन्य भाषेत बोलणारा आणि अनुवाद करणारा हे दोघेही देव आणि मंडळी मधील दुवा आहेत. अन्य भाषा बोलणाऱ्याला, अनुवाद करणाऱ्याला कितीही निरनिराळ्या भाषा असोत, त्याचा अर्थ मंडळीत लोकांसमोर सांगण्याचे देवाकडून दैवी वरदान दिले गेले आहे. अन्य भाषा बोलणारा व्यक्ती हा स्वतःही अनुवाद करू शकतो किंवा इतर व्यक्तीलाही देवाने अन्य भाषेचा अनुवाद करण्याचे दान दिलेले असते. प्रियजन हो, आपणा सर्वांसमोर मी आज 8 गोष्टी ठेवत आहे. त्या 8 गोष्टी ज्याद्वारे आम्ही या व्यवस्था समजून घ्याव्या. पहिली गोष्ट आहे कोरिन्थीकरस पहिले पत्र याच्या 14 अध्यायातल्या पहिल्या वचनात आम्ही पाहतो, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. अर्थात येथे 2 प्रकारे भाषा बोलणे दाखविलेलं आहे. एक, देवाबरोबर अन्य भाषा यामध्ये प्रार्थना करावी, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट आहे अन्य भाषेत मंडळी समोर लोकांपुढे बोलावे. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अर्थात अन्य भाषेत प्रार्थना जेव्हा होते ही व्यक्तिगत प्रार्थना आहे. प्रियजन हो, दुसरा भाग आहे आणि तो आम्हाला दाखवितो की मंडळी समोर आम्ही जेव्हा भाषेत बोलतो तेव्हा आमचं कर्तव्य त्या भाषेचा अर्थ सांगणे आहे. जर त्या भाषेचा अर्थ अनुवाद केला गेला नाही तर फार मोठी मूर्खता आहे. अशी भाषा या जगात कोणतीच नाही जी भाषा बोलली गेली आणि त्याचा अनुवाद लोकांना कळविला गेला नाही, तर त्या भाषेचा काय उपयोग. कोरिन्थीकरस पहिले पत्र याच्या 14व्या अध्यायात 23वं वचन संत पौल म्हणतो, सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित आणि विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय. अर्थात प्रियजन हो, अन्य भाषा बोलणे, त्याचा अनुवाद न करणे हे सर्वात मोठे मूर्खपण आहे असे संत पौल दाखवत आहे. जेव्हा निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात, आलेले लोक ऐकतील आणि काय म्हणतील की अरे हे वेडे आहेत, काय बोलतात त्यांना कळत नाही. परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात. म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करेल व तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे असे बोलून दाखवेल. अर्थात भविष्यवादाचे दान याची तुलना अन्य भाषा बोलण्याशी केलेली आहे आणि भविष्यवाद करणे हे अन्य भाषा बोलण्यापेक्षा अतिशय प्रभावशाली आहे. कारण त्याद्वारे मंडळीत जे व्यक्ती आहेत त्यांच्या पापाबद्दल त्यांना खात्री होते आणि त्यांना कळते की पवित्र आत्मा माझ्या हृदयातल्या गोष्टी जाणून माझे पाप मला दाखवत आहे. तेव्हा तो आलेला व्यक्ती अविश्वासी असेल, तो उपडा पडून म्हणेल तुमच्यामध्ये देव आहे. देवाचं वास्तव्य भविष्यवादाच्या या दानाद्वारे देव प्रकट करीतो. संत पौल भविष्यवादाच्या देणगीचे कौतुक करीतो. संत पौल काय म्हणतो, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या उन्नतीकरिता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. म्हणजे भाषा बोलली आणि त्याचा अर्थ सांगितला नाही तर सगळं शून्य आहे. म्हणून त्याऐवजी
तेथे जर भविष्यवाद त्या ठिकाणी आला तर ती गोष्ट फार उत्कृष्ट ठरते, असं संत पौल या ठिकाणी शिकवित आहे. करंथीकरास पहिले पत्राच्या 14व्या अध्यायातलं 22 वचन म्हणते, म्हणून या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्हांत दाखल आहे. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. प्रियजन हो, या ठिकाणी संत पौल ही गोष्ट आवर्जून दाखवत आहे आणि एका दानाचं दुसऱ्या दानाबरोबर तुलना करून दाखवत आहे. अर्थात येथे संदेश देण्याचं जे दान आहे, ज्याला म्हणतात गिफ्ट ऑफ प्रॉफेसी, म्हणजे भविष्यवाद करणे, याबरोबर जेव्हा अन्य भाषा बोलण्याची तुलना केली जाते तेव्हा संत पौल दाखवितो की हा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे, विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नाही. पण निरनिराळ्या भाषा या विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नाही तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्हांत दाखल आहेत. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे. पेंटिकोस्टच्या दिवशी जे घडले, अर्थात त्या वेळेला जे भाषा बोलत होते त्या बोलणाऱ्यांना माहित नव्हते की ते काय बोलत आहेत. अर्थात पवित्र आत्मा हे बोलत होता त्यांच्याद्वारे आणि अशा प्रकारे त्या भाषा ज्या बोलल्या जात होत्या तेथे जे अविश्वासी लोक जमा झाले होते त्या सर्वांसाठी हे चिन्ह होते. जर त्या भाषेचा अर्थ अनुवाद केला गेला नाही तर फार मोठी मूर्खता आहे. अशी भाषा या जगात कोणतीच नाही जी भाषा बोलली गेली आणि त्याचा अनुवाद लोकांना कळविला गेला नाही तर त्या भाषेचा काय उपयोग. परंतु अन्य भाषा बोलणारा व्यक्ती बोलत असताना जर त्याचा अनुवाद केला गेला नाही तर भाषा ऐकणारे सर्वजण त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतील आणि ही गोष्ट एकदम खरी आहे. कारण देव जेव्हा अन्य भाषा देतो तेव्हा भाषेचा अर्थ सांगणारा व्यक्तीही देतो. दुसरी गोष्ट, करंथीकरास पहिले पत्र 14व्या अध्यायातल्या 18व्या वचनात आम्ही काय पाहतो, तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला हे आढळत आहे, संत पौल स्वतःविषयी साक्ष देत आहे की मी तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. करंथीकरास पहिले पत्र 14वा अध्याय 5वं वचन म्हणते, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. प्रियजन हो, पौल येथे म्हणतो की तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या. अर्थात संत पौलाची इच्छा आहे की तुम्ही भाषा बोलाव्या आणि सर्वांनी बोलाव्या. परंतु याचा अर्थ हा नाही की संत पौल येथे व्यवस्था देत आहे की तुम्ही सर्वांनी बोललेच पाहिजे, कारण हे पवित्र आत्मा दान देईल तरच बोलण्यात येईल. ही गोष्ट आम्हाला कळत आहे. तरी संत पौल या ठिकाणी एक आपली इच्छा प्रकट करीत आहे. लक्षात घ्या, संत पौल असेही म्हणतो करंथीकरास पहिले पत्र 7व्या अध्यायातल्या 7व्या वचनात, पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे. अर्थात संत पौलाने विवाह केला नव्हता आणि त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांनी माझ्यासारखे असावे. मग काय करावे? आम्ही संत पौलाची अशी इच्छा आहे, मग आम्ही पण विवाह रहित राहावे काय? नाही, आमचं ते पाचारण नाहीये. ध्यानात घ्या. म्हणून येथे संत पौल जेव्हा ही गोष्ट म्हणतोय की तुम्ही सर्वांनी अन्य भाषा बोलावी अशी माझी इच्छा आहे, तरी ही त्याची इच्छा आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. तुम्ही सगळ्यांनीच अन्य भाषा बोलली पाहिजे अशी काही व्यवस्था तो लावत नाहीये, कारण अन्य भाषेचे दान सर्वांनाच द्यावे हे देवाला योग्य वाटत नाही. तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा म्हणजे भविष्यवाद करावा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. म्हणजे भाषा बोलल्यावर अर्थ सांगणे अतिशय महत्वाचे आहे. अर्थ जर सांगितला गेला नाही तर बोलली गेलेली भाषा ही काहीच नाही, अर्थरहित आहे. त्याचे भाषांतर जर केले गेले नाही तर देवाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे असे वचन 5वे आम्हाला शिकवत आहे. ही दुसरी व्यवस्था या ठिकाणी आम्हाला आढळते. तिसरी व्यवस्था आहे करंथीकरास पहिले पत्र 14वा अध्याय 19 वचनात संत पौल काय म्हणतो, तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे. किती? 10,000 अन्य भाषेत. यापेक्षा मी दुसऱ्या शिकविण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. अर्थात संत पौल काय दाखवत आहे या ठिकाणी? व्यवस्था दाखवत आहे की 10,000 शब्द अन्य भाषेत बोलले गेले आणि समज नाही, उमग नाही, काहीच ताबा त्यावर नाही तर ती गोष्ट व्यवस्थेला अनुसरून नाही, त्याने काहीच फायदा होत नाही. म्हणून संत पौल म्हणतो 5 शब्द जर बोलले समजून उमजून तर बरे आहेत,
त्याने माणसाला प्रकाश तरी मिळेल, सत्याचं ज्ञान तरी प्राप्त होईल. ही तिसरी व्यवस्था या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. चौथी गोष्ट आहे 14व्या अध्यायातलं 13वं वचन म्हणते, भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. म्हणजे जो भाषा बोलणार आहे, अन्य भाषा, त्याची ही जबाबदारी आहे की जी भाषा मी बोलत आहे एकतर त्याचा अर्थ सांगितला गेला पाहिजे, आणि म्हणून त्या व्यक्तीने जो भाषा बोलत आहे ही त्याची जबाबदारी आहे की त्याने अर्थ सांगावा. म्हणून देवाकडे प्रार्थना करावी की देवा, जे दान तुम्हाला दिलेले आहे भाषा बोलण्याचे, तर अर्थ सांगण्याचेही कार्य तू कर. ही गोष्ट त्याने करायला हवी. पाचवी व्यवस्था काय म्हणत आहे 27व्या वचनात, भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे. म्हणजे एका मंडळीत जास्तीत जास्त 3 लोक अन्य भाषा बोलणारे असू शकतात. पण आज मंडळात आम्ही काय पाहतो, सगळेच लागलेत गोंधळ घालायला, कारण ते या व्यवस्थेला अनुसरून चालत नाहीत. बायबल मध्ये याची व्यवस्था दिलेली आहे, त्यावर आमचा विश्वास पाहिजे आणि त्या आम्ही मांडल्या पाहिजे. भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे. 3 पेक्षा अधिक लोकांनी बोलता कामा नये, आणि 3 जणांनी कसे बोलावे ते पण दिलेलं आहे. लक्षात घ्या. 6वी गोष्ट या ठिकाणी आम्ही समजणे गरजेची आहे. अनेक ठिकाणी आज काय पाहतो, सगळे लागलेत एकत्र बोलायला. चुकीचं आहे. वचन म्हणते व त्यांनी पाळी पाळीने बोलावे, आणि आज आम्ही नेमकं याच्या विरुद्ध गोष्टी मंडळात पाहत आहोत. अख्खा गोंधळ माजविलेला आहे. आळी पाळीने बोलावे, एकत्र बोलू शकत नाही. एकाच दमात सगळे एकाच वेळेला बोलत आहेत असं चालत नाही. आळी पाळीने म्हणजे एक क्रमवारी ठेवलेली आहे. एकाचा क्रम झाल्यावर, एकाचं बोलणं झाल्यावर दुसऱ्याने सुरुवात करावी, मग दुसऱ्याचं समाप्त झाल्यावर तिसऱ्याने सुरुवात करावी. याला म्हणतात आळीपाळीने. आणि एकाने अर्थ सांगावा. एकाने अर्थ सांगावा, आणि अर्थ सांगणारा नसला तर बोलूच नाही, चूप बसावे. आणि आज चूप बसावे ही गोष्ट समजणे फार फार गरजेची आहे. ही व्यवस्था जर आम्ही जाणून घेऊ तर पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करेल. लक्षात घ्या, गोंधळ दूर होणे गरजेचे आहे. 7वी व्यवस्था आम्ही पाहूया. ती 1 करीन 14 अध्यायाचं 29 वचन म्हणते, संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, इतरांनी निर्णय करावा. निर्णय करावा म्हणजे काय, निवाडा करावा, जज करावे की पवित्र आत्म्यापासून आहे की नाही. सगळे जण आज समजत आहे की अन्य भाषा देवापासून बोलली जात आहे, पण म्हणूनच सैतानाचं कार्य मंडळीत आढळते. का निवाडा करावा? निवाडा करावा याचा अर्थ पारख करावी की हा देवापासून संदेश आहे की नाही. कारण प्रत्येक आत्म्याचा तुम्ही विश्वास धरू नका, ते त्या आत्मे देवापासून आहेत की नाही याची पारख करा, असे वचन 1 योहान 4:1 मध्ये आम्हाला आढळते. म्हणून आलेला संदेश अन्य भाषेचा हा देवापासूनच आहे की नाही हे आम्हाला कधी कळेल? ती गोष्ट त्याची पारख केली गेली पाहिजे, आणि त्याची पारख तेव्हाच होते जेव्हा त्या अन्य भाषेचा अनुवाद केला जातो. अनुवाद केला जात नाही तर कदाचित अन्य भाषा बोलणारा व्यक्ती देवाला शिवा शापही मारत असेल. अन्य भाषा या सैतान देखील बोलतो, दुरात्मे देखील बोलतात. आम्ही सांगू शकत नाही, कारण जर अनुवाद करणारा नसला, म्हणूनच संत पौल म्हणतो अनुवाद करणारा नसला तर अन्य भाषा बोलणाऱ्याने गप्प राहावे. याच कारणामुळे सांगितलेलं आहे, कारण प्रत्येक भविष्यवाद याचा स्वीकार करण्यापूर्वी निवाडा करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आलेला संदेश पारखल्या विना आम्ही स्वीकारू शकत नाही, कारण त्याद्वारेच निश्चित होऊ शकेल की ते देवापासून आहे अगर नाही. आम्हाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे की जी भाषा बोलली जात आहे ती भाषा बोलताना त्यात संदेश आहे, आणि तो संदेश जेव्हा 2 किंवा 3 बोलला जातो की देवाच्या आत्म्याकडून वचनाशी पूर्णपणे जुळणारा हा संदेश आहे की नाही, की फसवा आणि लोकांना डिसीव्ह करणारा, फसविणारा संदेश आहे. लक्षात घ्या, कारण अनेक लोक सैतानी आत्म्याच्या प्रभावाखाली आहेत आणि ते स्वतःला सेवक समजत आहेत. म्हणून आम्हाला निवडा करण्याची गरज या ठिकाणी दाखविण्यात आलेली आहे. ही गोष्ट आम्ही सर्वांनी समजून घेणे फार गरजेचे आहे. ज्या चर्चमध्ये जेथे अन्य भाषा बोलली जात आहे आणि तेथे अनुवाद केला जात नाही त्या अन्य भाषेचा, ते चर्च देवाची आज्ञा मोडते. अशा चर्च बद्दल आम्हाला
काही काडीचाही आदर वाटत नाही. आम्ही फक्त शास्त्र लेख मानायला हवा. लक्षात घ्या, या व्यवस्था संत पौलाने या बायबलमध्ये दिलेल्या आहेत आणि याचा स्वीकार आज मंडळांनी न केल्या कारणाने गोंधळामध्ये ते जगत आहेत. हा गोंधळ थांबला पाहिजे. हा गोंधळ तेव्हाच थांबू शकतो जेव्हा आम्ही देवाच्या व्यवस्थेचा स्वीकार करू. देवाची व्यवस्था आम्हाला सत्याप्रमाणे चालण्यास पाचारण करते आणि जर तुम्ही देवाच्या व्यवस्थेचा आदर कराल तर देव तुमचा आदर करेल. 8वी व्यवस्था आम्हाला या ठिकाणी वचन दाखविते 28व्या वचनामध्ये, परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्याही अन्य भाषा बोलणाऱ्या व्यक्तीने मंडळी समोर लोकांपुढे कधीही अन्य भाषेत बोलता कामा नये जर अर्थ सांगणारा नसेल तर. कारण आताच आम्ही समजून घेतले की ते किती भयानक व धोकादायक आहे. अन्य भाषेचा अनुवाद करणारा कोणीच नाहीये, तर भाषा बोलणाऱ्याने हे तपासले पाहिजे. जर अनुवाद करणारा नसेल तर त्याने चूप राहावे, गप्प राहावे. गप्प म्हणजे काहीच बोलता कामा नये. ही व्यवस्था आहे पवित्र शास्त्राची, जी आज मानली जात नाहीये. 28 वचन असं म्हणते की अर्थ सांगणारा नसला तर अन्य भाषा बोलणाऱ्याने मंडळीत उगेच राहावे. कारण मग तसे अन्य भाषेत बोलत राहणे हे कायदेशीर नाही ठरत, देवाच्या व्यवस्थेबाहेर जाते. तर त्याने आपणाशी व देवाशी बोलावे. स्वतःशी व देवाशी बोलणे हे कायदेशीर ठरते. तर वचन म्हणते स्वतः बरोबर व देवा बरोबर बोलावे. म्हणजे अन्य भाषेत देवाबरोबर मात्र त्याला बोलण्याची अनुमती आहे. म्हणजे व्यक्तिगत प्रार्थनेत अन्य भाषा तो बोलू शकतो, पण सार्वजनिक ठिकाणी तो अशा प्रकारे अन्य भाषा बोलू शकत नाही जेथे त्याचा अर्थ सांगितला जाऊ शकत नाही. अन्य भाषा त्याच्या अनुवादाशिवाय बोलली जाऊ शकत नाही. अर्थात जी भाषा माहित नाही कोणा मनुष्याला, म्हणून त्याचे भाषांतर पवित्र आत्म्याद्वारे करण्यात येते. ही गोष्ट आम्ही पाहतो. अन्य भाषेचा अनुवाद करणाऱ्या व्यक्तीने त्याचा अनुवाद संपूर्ण मंडळी समोर करणे फार आवश्यक आहे. त्याने कोणत्याही व्यक्तीला प्रायव्हेटली त्याचा अनुवाद करता कामा नये. अन्य भाषा बोलणे आणि मग त्याचा अनुवाद करून मंडळी बरोबर संवाद साधणे, या सर्व गोष्टी ऐकल्यावर मग आम्हाला प्रश्न हा पडतो की का बरे देव प्रथम अन्य भाषेत संवाद साधतो व मग त्याचा अनुवाद मानवी भाषेत होऊ देतो? काय गरज आहे याची? का बरं देव प्रत्यक्ष मानवी भाषेत आम्हाला संदेश देत नाही? त्याचे कारण प्रत्यक्ष देवच जाणतो. पण मी 3 गोष्टी आपल्या समोर मांडू इच्छितो थोडक्यामध्ये, ठळक शब्दात. करंथीकरास पहिले पत्र याच्या 12व्या अध्यायात ज्या वेळेला संत पौल संपूर्ण या दानाबद्दल वर्णन करीतो, त्यानंतर तो ख्रिस्ताची मंडळी म्हणजे शरीर याविषयी तो बोलतो. म्हणजे या दानांबद्दल बोलल्यानंतर तो ख्रिस्ताच्या मंडळीतील प्रत्येक सभासदाविषयी बोलतो. अर्थात करंथीकरास पहिले पत्र 12 अध्याय 14 ते 26 वचनात आम्हाला आढळते की शरीराचं उदाहरण देण्यात आलेलं आहे आणि आम्ही ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ताच्या शरीराचे व्यक्तिगत अवयव आहोत. तर हे यासाठी करीतो, पहिले कारण हे आहे की ख्रिस्ताचं शरीर हे एक असल्या कारणाने आम्हा प्रत्येकांना एकमेकांची गरज आहे. म्हणून एक भाषा बोलतो तर दुसरा त्याचा अर्थ सांगतो. हे दर्शविते की त्यांना एकमेकांची गरज आहे व त्यांनी एकमेकांवर अवलंबून राहावे व अंतिम परिणाम काय येतो हे पहावे. दुसरी गोष्ट, मंडळीमध्ये जे काही सर्व चालते ते मानवी बुद्धीप्रमाणे चालत असते. देव तसा नाही, तो आमच्या बुद्धी हुशारीच्याही फार वरती आहे. त्यामुळे तो कार्य करून आम्हाला हे दाखवू इच्छितो की मानवी बुद्धीला हे काहीच कळू नये. तेव्हा सर्व म्हणतील याचा अर्थ काय आहे बरे? हा ब्रदर अन्य भाषेत काय बोलला असेल? अर्थात व्यक्तींना कळत नाही की काय बोलले जात आहे, काहीच उमजत नाही. हे यासाठी की आम्ही देवावर अवलंबून राहावे. म्हणून देव आम्हाला आमच्या राजासनावरून खाली उतरवतो, यासाठी की आम्ही देवापुढे नम्र व्हावे आणि देवाला विचारावे की देवा, काय या अन्य भाषेत आलेला संदेश तू आमच्याशी काय बोलू इच्छितो हे आम्हाला तू कळवावे. तिसरी गोष्ट ही आहे की मंडळीत आम्ही बंधुजनामध्ये कैक वेळेला गोंधळ पाहतो. एकमेकांवर दोषारोप, निंदा, एकमेकांचा आम्ही स्वीकार करत नाही. त्यामुळे मंडळीमधील
ऐक्य जे आहे, एकता जी आहे, ही तुटून जाते आणि देव या दानांद्वारे पाहू इच्छितो की याचा अंतिम परिणाम काय होतो. म्हणून देवाने ही दानं दिलेली आहेत की मंडळीतल्या व्यक्तींनाही पारखण्यात यावे. करंथीकरास पहिले पत्र 13वा अध्याय 1 वचन म्हणते, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो. बघा, मला माणसांच्या पण भाषा बोलता येतात, देवदूतांच्या पण भाषा बोलता येतात, अन्य भाषा बोलता येतात. वचन संत पौल काय म्हणतो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. म्हणजे थाळी काढली आणि वाजवली का धन 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 वाजते आणि नंतर बसली का बसली शांत. आम्ही अशा प्रकारचे ख्रिस्ती नसावे. प्रीती हे आमचं ध्येय असू द्या, असं संत पौल 14 अध्यायातल्या 1 वचनात म्हणतो. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हास संदेश देता यावे अशी उत्कंठा बाळगा. करंथीकरास पहिले पत्र 14 अध्याय 32-33 वचन म्हणते, संदेष्टांचे आत्मे संदेष्टांच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. अर्थात भविष्यवाद करणाऱ्यांचे आत्मे त्यांच्या स्वाधीन आहेत. हा धडा शिकणे अनेकांना कठीण जाते. जर कोणी मूर्खासारखे वागेल व पवित्र आत्म्याला दोष देईल की पवित्र आत्मा असे करतोय, तर पवित्र आत्मा असे कधीही व्यवस्थेबाहेर काहीही करीत नाही, करू शकत नाही, करणार नाही. पवित्र आत्मा आम्हाला कायम सेल्फ कंट्रोल देतो. तो कंट्रोल आमच्याकडे असतो. दुष्ट आत्मा मनुष्यांना पछाडतो तेव्हा तो त्या मनुष्यांच्या इच्छेविरुद्धही काहीही करायला लावतो, परंतु पवित्र आत्मा तसे करीत नाही. देव अव्यवस्थेचा देव नाही, ही गोष्ट आम्ही समजायला हवी. म्हणून येथे आम्ही या विषयाचा अंत करीत असताना ही गोष्ट मी सांगू इच्छितो की देवाच्या मंडळीची उन्नती व्हावी आणि मंडळी देवाच्या व्यवस्थेला अनुसरून चालावी, हा देवाचा या दानामागे विशेष उद्देश आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.